भाजपा महायुतीचा सगळ्यांनी बसून घेऊच्या भारत माता की, भारत माता की जिंकला रे जिंकला रितेश गुच्छ विकिरे गेला भारत माता की, भारत माता की फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जावपाची आसा. म्हाका तुमकां एक विचारपाचें आसा, 9 तारखेनंतर सरकार कोणाचें आसतलें? 9 तारखेनंतर सरकार भारतीय जनता पार्टीचे आसतलें. 9 तारखेनंतर मुख्यमंत्री कोण आसतलो? 9 तारखेनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतूच आसतलो. स्थापना जाल्ली, जाका आज आमी 47 वर्साचो जो दिवस आसा तो स्थापना दिवस आमी मनयता. आमी 46 वर्सां पूर्ण केली आणि ह्या भारतीय जनता पार्टीचो रथ जो जनसंघ 1951 पासून सुरू जाल्लो जनता पार्टी जाली आणि ताजे नंतर 6 एप्रिल 1980 पासून भारतीय जनता पार्टी ह्या नावान कमळ ह्या चिन्हान आमी जे फुडें वचत आसा ते आज आमी हांगा तुमचे कडेन परत एकदा मागपाक आयल्यात की भारतीय जनता पार्टी आनीक इतली घट करात. जे नरेंद्र मोदीचे विकसित भारत, नरेंद्र मोदीचे आत्मनिर्भर भारत, डॉक्टर प्रमोद सावंताचे स्वयंपूर्ण गोंय साध्य करपाक तुमचे सगळ्यांचो साथ जाय हें मागपाक विनंती करपाक लागून आमी हांगा आयिल्ले आसा. 47 वर्सां हो पक्ष हांगा इतले पर्यंत जो जाला तो 47 वर्सांचो असो सहज जालना. अनेक लोकांनी तातूंत भितर त्याग केल्ले आसा, समर्पण केल्लें आसा. समर्पण म्हणल्यार कितें? सादें सुदें न्ही. त्या अनेक लोकांनी त्या वेळाचेर गाडयो ना, घोडे ना, कांयच ना. त्या वेळाचेर फक्त ते एक लेंगो घालून आयले आणि सगळे हातून भितर भोंवताना सायकलीन भोंवताले, बसीन वताले, रेल्वेन वताले. आज तरी प्रत्येकाकडे मोबाईल आसा, गाडी आसा, घोडो आसा. खंय तरी वतले जाल्यार गाडयेन कोण तरी 4 जाण बसून वता. त्या वेळाचेर कांयच नाशिल्ली, साधनां नाशिल्ली. त्या साधनाच्या नासतना सुद्दां लोकांगेर एक 4 चपाती आसा त्यो एक सुके चपाती बांदून पक्षे पोटलेन घालून बोटव्यान घालून तांच्यांनी काम करून हो पक्ष येदो व्हडलो जालो. त्या पक्षाक आज 15 कोटी मेंबर, 2 कोटी एक्टिव्ह मेंबर जाल्ले आसा. त्या पक्षाक जर ज्यांनी ज्यांनी योगदान दिलां तांकां सगळ्यांक आज आदरांजलीचो दिवस आसा, तांकां याद करपाचो दिवस आसा. आज आनी एक आमी मागतात. आज हजारोनी संख्येन आमचे आमदार जाले, हजारोचे संख्येन आमचे खासदार जाले, हजारो पंच जाले, सरपंच जाले, कावन्सिलर जाले. आमकां आनीकय जाय, कारण एक व्हडलें स्वप्न आसा. नरेंद्र मोदीजींचें स्वप्न आसा विकसीत भारत. सादें स्वप्न न्ही तें. त्या स्वप्नाचो पाठपुरावो करपाक आतां फाटले 10 वर्सां ज्या पळय सुरवात जाल्या त्या 11 वर्सां सगळे जादू गेल्लो आसा. गोंयच्या राजकारणान मनोहर पर्रीकाराचें नांव घेतले शिवाय फुडें वचपाक शकना म्हणल्यार शकना. पण त्याच वेळाचेर गोंयचे हातून उदरगत करतना सामान्य मनशाच्या, बहुजन समाजाच्या हातून अनेक स्किमींनी जो पक्ष भितर घराघरान रुजलो तो भारतीय जनता पार्टी आसा. त्या भारतीय जनता पार्टीक हांव मत मागपाक आयिल्लो आसा. कोणें सांगचें हांगा जाहीर रित्या. काँग्रेसच्या काळ आसतना एक तरी अशी स्कीम आशिल्ली रेजिड्युअल, जाका म्हयन्यान घरान कितें तरी उत्पन्न येतालें. आयज ते सगळे जर येता आनी तो वारसो फुडें व्हरपाचें काम दोतोर प्रमोद सावंत करीत आसा, ताका परत एकदां साथ दिवपाची जर आसा जाल्यार आमकां रितेश रवी नायक होय आमकां सीट तितलोच गरजेचो आसा, इम्पॉर्टंट आसा. 33 सिटां आमची आसात. आमकां एकय सीट कमी नाका. कित्याक जर नाका जाल्यार आमकां बलशाली भारत करपाचो आसा. आमकां धडे वयले मेरे वयले नाका. गेले टायमार अनेक वर्सां जालीं आमी प्रयत्न करीत आसात ह्या फोंडा शहरान भितर कमळ फुलोवपाचें. रवी नायकाच्या रुपान हांगा पयल्याच वेळा काठार जायना काय पण कमळ फुल्लें. तें आतां बहुमतान निवडून दिवपाचें काम तुमचें आमचें आसा आणि ते आमी करतले. हो संकल्प घेवपाक आमी हांगा आयिल्ले आसा. आम्ही तिकीट दिली आहे आणि तुम्ही या सभेकरता आलं पाहिजे. मी तात्काळ त्यांना सांगितलं मी निश्चित येईल. आज खरं म्हणजे मी तमिळनाडूमध्ये प्रचाराकरता होतो. आज तमिळनाडूचा कार्यक्रम करून या ठिकाणी गोव्यामध्ये आलो. ते केवळ आणि केवळ रवी नाईकजी यांना आदरांजली व्यक्त करण्याकरता, श्रद्धांजली देण्याकरता. मला आठवतं
ज्यावेळी रवी नाईकजींना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा या ठिकाणी प्रवेश करायचं ठरलं, मुख्यमंत्री महोदय, आम्ही सगळे, मी देखील होतो, डिसेंबर 2021 मध्ये आम्ही रवी नाईकजींकडे गेलो. अतिशय छान चर्चा झाली आणि मग एक प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये रवीजींचा प्रवेश झाला. त्या प्रवेशाला मी उपस्थित होतो, निवडणुकीच्या प्रचाराला मी उपस्थित होतो, त्यांची शपथ झाली त्यावेळी शपथविधीला मी उपस्थित होतो. पण दुर्दैवाने कधी असं वाटलंच नाही की त्यांच्या शोक सभेला देखील मला उपस्थित राहावं लागेल. पण तोही दुर्दैवी क्षण हा आपण सर्वांनी बघितला. आणि आता खरं म्हणजे ज्यावेळी ही पोटनिवडणूक आली, मला अपेक्षा होती, केवळ 8 महिन्याचा काळ बाकी आहे, 9 महिन्याचा काळ बाकी आहे, 9-10 महिन्याच्या काळाकरता होणारी पोटनिवडणूक या ठिकाणी राजकीय संस्कृतीचं प्रदर्शन होईल. आणि ज्या प्रकारे रवी नाईकजींनी बहुजनांचा नेता म्हणून कुळ मुंडकरांचं जे कार्य केलं, शेतकऱ्यांचं जे कार्य केलं, शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केलं, या सगळ्या कार्याचा विचार करून आमचे विरोधी पक्ष हा निर्णय घेतील की ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली पाहिजे. आणि एक प्रकारे तेही रवी नाईकजींना श्रद्धांजली देतील अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने त्यांनी हा विचार केला नाही. खरं म्हणजे मगाशी सांगितलंय, खरंय, या एका सीटनी या ठिकाणी कुठलाही राजकारणात बदल होत नाही, सरकारवर कुठला परिणाम होत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोव्यासारख्या राज्यामध्ये एक सुसंस्कृत अशा पद्धतीची अपेक्षा ही आपण ठेवली, पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. ही अपेक्षा पूर्ण केली नसेल तरी फोंडेकर ही अपेक्षा पूर्ण करतील आणि 9 तारखेचं वोट हे रितेश करता नाही, 9 तारखेचं वोट हे रवी नाईकजींकरता या फोंड्याची जनता देणार आहे. आज आपण बघा, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये प्रचंड मोठा विकास झालेला आपण बघितला. खरं तर मी असं म्हणेन की या आधुनिक गोव्याला आधुनिकता देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात मनोहरभाई पर्रीकर आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं. आज गोव्याची बदललेली परिस्थिती आपण पाहू शकतो. तुम्ही विचार करा, आज जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, वेगवेगळे फ्लायओव्हर्स, एलिव्हेटेड रोड्स, जुवारीचा ब्रिज, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार झालं नसतं तर गोवा चोको ब्लॉक होत होतं. हळूहळू पर्यटकांना असं वाटायला लागलं होतं की या ठिकाणी खूप कंजेशन आहे. पण योग्य वेळी या गोव्यामध्ये मोदीजींच्या आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झाल्यामुळे आज पुन्हा एकदा देशामध्ये सर्वाधिक पर्यटक हे आपल्या गोव्यामध्ये येतात. ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे. 2 एअरपोर्ट झाले. लोक म्हणायचे तिकडचा एअरपोर्ट झाला मोप्याचा की दांबोळी एअरपोर्टचं काय होईल. पण मी ज्यावेळेस 4-6 महिन्यापूर्वी आलो आणि डांबोली एअरपोर्टवर उतरल्यानंतर सहज विचारलं, मी म्हटलं 2-2 एअरपोर्ट झाले, मग काही फ्लाईट कमी झाल्या का? त्यांनी सांगितलं कमी नाही झाल्या, फ्लाईट वाढल्या, येणारे पर्यटक वाढले आणि दोन्ही एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आज या ठिकाणी येत आहेत की एक नवीन रेकॉर्ड या गोव्यामध्ये तयार होतोय. आज आपण पाहू शकतो
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना ज्या मनोहरभाईंनी सुरू केल्या आणि डॉक्टर प्रमोद सावंतांनी त्या योजनांना एक बळ दिलं आणि त्या योजना विस्तारित करण्याचं काम केलं. आमच्या महिलांकरता असो, आमच्या सिनियर सिटीजन करता असो, आमच्या तरुणाई करता असो, आज एक प्रकारे विशेषतः गोव्याला एज्युकेशनचं हब करण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एज्युकेशनचं हब असतं तो काळ गेला की ज्या काळामध्ये कॅपिटल महत्वाचं होतं. आता कॅपिटल महत्वाचं नाही. जगाची अवस्था काय आहे? जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे एक आणीबाणीची परिस्थिती तयार झाली आहे. विशेषतः तेल, गॅस याची कमतरता तयार झाली आहे. त्याचा उद्योगावर परिणाम होतोय. आज आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूचे देश, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, एशियातले महत्वाचे देश, सिंगापूर सारखा देश, या ठिकाणी कोरिया सारखा देश जे एक प्रकारे प्रगत देश आहेत, या सगळ्या देशांना या ठिकाणी इमर्जन्सी घोषित करावी लागली. या युद्धामुळे कोणी 4 डे वीक केला, कोणी 3 डे वीक केला, कोणी वर्क फ्रॉम होम केलं, कोणी एक्स्ट्रीम इमर्जन्सी घोषित केली. पण मोदीजींचं नेतृत्व बघा, एकही दिवस या भारतामध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता पडू दिली नाही, घरच्या गॅसची कमतरता पडू दिली नाही. आणि आता तर कमर्शियल गॅस देखील हळूहळू पूर्णपणे 100% आपण प्रवास करतो. एक असं नेतृत्व की जगामध्ये लोक म्हणतात की खऱ्या अर्थानं हे जे काही युद्ध चाललेलं आहे, या युद्धामध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकतात तर ते भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी करू शकतात. हा विश्वास आज अमेरिकेतलाही सर्वोच्च नेता, सिनेटर ज्यावेळेस व्यक्त करतो त्यावेळी आपल्याला देखील धन्य वाटतं की आपले नेते मोदीजींनी आपला देश किती वर नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या नेतृत्वात एक उत्तम अशा प्रकारचं भारताचं काम घडतंय. भविष्याकडे त्यांनी वेध घेतलाय आणि मोदीजींनी या ठिकाणी 2047चा विकसित भारत याची संकल्पना केली आहे. आणि केवळ संकल्पना नाही, आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी होते, ती झाली की आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊ, मग 10 ट्रिलियन कडे जाऊ, 15 ट्रिलियन कडे जाऊ. पण मला या गोष्टीचा आनंद आहे, विकसित भारत तर 2047 मध्ये होईल, पण विकसित गोवा 2037 मध्ये 10 वर्ष आधी होईल. कारण आपण बघा, गोव्याची प्रगती 2012 साली ज्या गोव्याचं बजेट 8,000 कोटी रुपयाचं होतं ते आता 3 पटीपेक्षा जास्त 3.5 पट या ठिकाणी झालाय, 26-27 हजार कोटी रुपये. आणि त्यासोबत केंद्र सरकारही भरभरून या ठिकाणी गोव्याकरता पैसे देत आहे. आज सगळ्यात जास्त या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम आपल्या देशामध्ये कोणाचं असेल तर ते गोवा राज्याचं आहे. आणि म्हणून गोव्याचा विकास हा सर्वाधिक वेगानं गतीनं या ठिकाणी होतो आणि त्याच्या पाठीशी या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी आहेत, मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, संपूर्ण सरकार हे रितेशच्या पाठीशी आहे. अरे 8 महिन्यामध्ये या फोंड्यामध्ये तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं काम रितेश करून दाखवतील, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि 9 तारखेला कमळाचं बटन दाबून आपलं कर्तव्य पूर्ण करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. तो स्थापना दिन आम्ही 9 तारखे दिसा निवडणुका आसा आणि 9 तारखेच्यो निवडणुका हा माझ्या भाशणांतल्यान हांवें परत परत सांगला. रवी नायकाक खरी श्रद्धांजली केन्ना मेळटली तर रवी नायकाक खरी श्रद्धांजली 9 तारखे दीस
आम्ही कमळाचो बटन दाबतले तेच दिसा श्रद्धांजली मेळटली. त्या खातीर आमी ती खरी श्रद्धांजली तांकां दिवपाक जाय म्हणून हांव तुमकां रिक्वेस्ट करपाक आयला. फोंडेची ही जाहीर सभा आसा आनी देवेंद्रजी हांगासर आयला हे मोदीजीक कळपाक जाय म्हणून म्हाज्या बरोबर मातशें नेटान दोनूय हात वयर करून घोशणा दिवच्यो सगळ्या जाणांनी. भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. फाटले 10-12 दीस कंटिन्युअसली फोंडेच्या 45 बुथाचेर हांव एक उत्साह पळयता आनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास ह्या हातूंतल्यान हिंदू मुस्लीम कॅथलीक सगळे जाण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचो प्रचार करता आसतना आमकां दिसता. आनी म्हणून तर ह्या निवडणुका कोणाक म्हत्वाची आसा? ही निवडणुका फोंडेकारांक म्हत्वाची आसा. ही निवडणुका गोंयच्या दृश्टीन म्हत्वाची आसात, बट चड इम्पॉर्टंट कोणाक तर ती फोंडेकारा खातीर. उरता उरल्या आमकां 9 म्हयने. आमी तसो म्हणटा की प्रत्येक मतदारसंघाचो विकास करपा खातीर 100 कोटी रुपया आमी इयरमार्क केल्या आनी ते 100 कोटी रुपया फोंडेकारा खातीर आनी कुट्टी खातीर आमकां 100 कोटी रुपया खर्च करपाक जाय. ती डेव्हलपमेंट कामां करपाक जाय, त्या खातीर म्हत्वाची आसा. आमी ह्या अंत्रुज महालांतल्या सगळ्या देवदेवतांक याद करता आनी सातत्यान फोंड्या सिटी इज द टावन ऑफ टेम्पल म्हणून वळखली वता. आनी हेच टावन ऑफ टेम्पल आमी पळयता की ती एड्युकेशन सिटी कन्वर्ट जाली. तुमी मुद्दाम जर फोंड्याकाराक पळयशात KG to PG आनी KG to प्रोफेशनल एड्युकेशन आज आमच्या फोंड्यात अवेलेबल आसा. जावं ती GVM कॉलेज, जावं ती रवी नायकाची PS कॉलेज, जावं तांची फार्मासी कॉलेज, आमच्या इंजिनियरींग कॉलेजीचे सगळे फार्मागुडी हांगासर आसा. आनी आतां नव्यान आमी IIT जी आसा ही फार्मागुडी वयल्याच कॅम्पसांत आमी एस्टाब्लीश करता, म्हणजे फोंडेकारा खातीर ती सगळ्यांत लागची जातली. देशांतली 4थी नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज आमी फोंड्यांतल्या कुट्टी हांगासर एस्टाब्लीश केली. हेय फोंडेकारा खातीर अभिमानाची गजाल आसा. आनी नव्यान जावपी वेटरनरी कॉलेज ही बी आमी कुट्टीत एस्टाब्लीश करता. ही फोंडेकारा खातीर तितकीच म्हत्वाची आसा. म्हणून तर फोंड्या सिटी ही एड सिटी म्हणून वळखली. तरी केल्ले कृषी भवनाचो प्रोजेक्ट आमी पुराय करून उक्तावण करपाक शकले. तांच्यांनी डेव्हलप केल्ली लायब्ररी थोड्या दिसाच्या भितर आमी तिजेय उक्तावण करतले. तांच्यांनी पळयल्लो नवीन मार्केट प्रकल्प ताजोय फावंडेशन स्टोन आमी घातला, तोय पुराय करतले. आनी फोंड्या खातीर एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आमकां पुराय करपाक जाय. कुर्टी आनी खांडेपार हांच्या खातीर कचऱ्याचो प्रकल्प आसतलो. कुर्टीची ग्रामपंचायत आसतली किंवा खांडेपार भागात भुरग्यांक खेळपा खातीर ग्राउंड आनी पार्किंग एरिया आसतली किंवा जॉगर्स पार्क आसतले. हे प्रकल्प म्हणून आमी म्हटलां की आमी रितेश नायक हाचो जाहीरनामो दिता आसतना तुमकां 7 गजाली सांगल्या. त्या 7 गजालींत म्हत्वाची गजाल जी आसा ती आमी ID हॉस्पिटलाक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो दर्जो दिता हें आमी निश्चितच केल्लें आसा. आनी त्याच बरोबर फोंड्यांतली पुराय उदकाची समस्या सोडोवपा खातीर आमी पुराय म्हणजे तांच्यांनीच फाटलो जो प्रोजेक्ट तो फुडें व्हेल्लो की कुट्टी भागातली पुराय पायपलायन चेंज करून नवीन पायपलायन घालपाची हाका फायनान्शियल सँक्शनींग बी म्हाज्या कार्यकाळांत दिला. त्या खातीर तुमी विश्वास दवरात, म्हाजेर विश्वास दवरात किंवा पुराय फोंड्या मतदारसंघाची जबाबदारी ज्या दिसा रविबाब नायक गेले त्याच दिसा हांवें सांगलेलें की फोंड्यांतल्यो सगळ्यो समस्या सोडोवपाची जबाबदारी मुख्यमंत्री ह्या नात्यात म्हजी आसा आनी हांव कंटिन्युअसली सोडयत आसा. 27 पर्यंत भारतीय जनता पार्टीचें सरकार बदलपाचें ना आनी 27च्या उपरांतूय बी बदलपाचें ना. डबल इंजिनचें सरकार आसतलें म्हणजे मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल परत एकदा डबल इंजिनचें सरकार गोंयांत आमी हाडटले हे गोंयकारांक आनी समेस्त फोंडेकारांक खबर आसा. म्हणून फोंडेकारांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपा खातीर विविध प्रकल्प आमी सातत्यात फुडें व्हरत आसा. म्हणून हांव तुमचे कडेन मागपाक आयला, हे फावटीचें मत कित्याक? हे फावटीचें मत रवी नायक हांकां श्रद्धांजली दिवपा खातीर. हे फावटीतलें फोंड्यांतलें मत कित्याक? तर हे फावटीतलें फोंड्यांतलें मत
म्हजें घर हे घर कायदेशीर करपा खातीर आसा. तुम्ही मुद्दामून पळयात, म्हजे घर ही योजना आमी हाडल्या. हय, ती 2014च्या 15 वर्सां पयलीं रावपी मागीर तो मुणकार आसतलो किंवा तो कोमुदाच्या जागेत रावपी आसतलो किंवा तो गव्हर्मेंटच्या जागेत रावपी आसतलो किंवा रुखाच्या अंतर्गत आपल्या स्वताच्या प्रॉपर्टीत रावपी आसतलो, ताजें घर कायदेशीर करपा खातीर मागीर तें घर हिंदूचे आसतले, मुस्लिमाचे आसतले, कॅथलिकाचे आसतले, आनी तें घर गोंयकाराचें आसतलें. तें घर कायदेशीर करपा खातीर आमकां तुमचें मत जाय. आनी म्हणून तर फोंडेकारांक सांगपाक आयला की तुमी म्हजेर विश्वास दवरात की फोंडेचो विकास करपा खातीर बाब रितेश रवी नाईक हाका विधानसभेत धाडात आनी पुराय फोंड्याचो विकास जो आसा तो कशा पद्दतीन करता तो पळयात. 8 म्हयन्याच्या भितर आमकां चिंता ग्रॅज्युएट आनी तेज्या वयल्या भुरग्यांची आसा. स्टाफ सिलेक्शन आनी पब्लीक सर्वीस सिलेक्शन हाच्या मार्फत 2,500च्या पेक्षा चड नोकऱ्यो ह्या हातूंतल्यान भरतले. पण त्याच बरोबर 12वी जावन किंवा अंडर ग्रॅज्युएट उरल्या ह्याय भुरग्यांची चिंता म्हाका आसा. म्हणून आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान 2,500च्या पेक्षा चड नोकऱ्यो ज्यो आसा ह्यो ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्याय माध्यमांतल्यान भरतले. युवकांक स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग करपा खातीर आमी आमच्या ITआत नवीन कोर्सीस सुरवात केल्या आनी त्या माध्यमांतल्यान 28 नवीन कोर्सीस हे आमी दिता आसतना तांकां टुरिजम आसतलें, हॉस्पिटॅलिटी आसतलें, प्रायवेट सेक्टरांत तांकां कशा पद्दतीन नोकऱ्यो मेळटल्यो हे आमचें सरकार हे कटाक्षान पळयत आसा. आनी प्रत्येकाक नोकरी दिवप आनी जर ताका नोकरी मेळिना आसत जाल्यार तेणी सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करप म्हणून EDCच्या मार्फत ADIचे सेंटर हे आमच्या सरकारात सुरवात केला. आनी ताकाच लागून प्रत्येक युवकाक एक तर स्वताचो एम्प्लॉयमेंट नाजाल्यार नोकरी हे म्हणजे सरकार हे प्रायोरिटी दितले हे हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगता. दुसरे म्हळ्यार ते आमी पळयता की आज आमी पयले फावटी बाब दामू नायक उलयता आसतना सांगलें की प्रत्येक स्कीम, प्रत्येक येवजण ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुरवात जाल्या. मनोहरभाईन सुरू केल्ली गृह आधार, लाडली लक्ष्मी आनी DSSY स्कीम ही आज दर महिन्याच्या 10 तारखेक न चुकता तुमच्या अकाउंटाचेर पावतले. फाटले उरलेले 4 महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटाचेर 1,500 रुपया जे आहा 4 महिन्यांच्या डिफरन्साचो सहित 6,000 रुपया त्यांच्या अकाउंटाचेर पावतले. ह्या फॉर्मपणे सांगता कारण चुकून फाटले फावटी 1,000 भर आमच्या भगिनींचे पैसे हे येनाच तर उरलेले, विविध कारणां खातीर उरलेले. हे पैसे आमी ह्या 10 तारखेक तुमच्या अकाउंटाचेर घालपाचे आसात. आनी म्हणून तर आमी ऑलरेडी बजेटात अनाउन्स केला. आज म्हाका उलोवपाक कांयच हरकत ना. गृह आधाराचे पैसे आमी वाडोवपाचे आसा, ESSYचे पैसे आमी वाडोवपाचे आसा. आमच्या महिला भगिनी खातीर ती भेट आसा. पण इतकेच न्ही तर RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मार्फत आमचे नारी सशक्तीकरण करपा खातीर आमी प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपया पर्यंत लोन दिवपाचे काम हे म्हज्या सेल्फ हेल्प ग्रुपाक पयली पासून मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल सुरवात केला. आणि म्हणून म्हणजे त्यांचे सक्षमीकरण करप आणि प्रत्येक महिलेक ही सक्षम करप हे म्हज्या सरकाराचे धोरण आसा. किसान कार्डाच्या अंतर्गत तांकां किसान क्रेडिट कार्ड आसतलें, सॉयल हेल्थ कार्ड आसतलें, अशा विविध पद्दतीचो फायदो हो सातत्यात गोंयच्या शेतकऱ्याक दिवपाक, दूधकाराक दिवपा खातीर आमचें सरकार हे सातत्यात गोंयक हे दिवपा खातीर सदोदीत फुडें आसा. आणि गरीब कल्याणच्या अंतर्गत आयजूय बी म्हणजे मोदीजीच्या स्किमीच्या अंतर्गत म्हणजे 8 किलो मोफत राशन दिवपाचे काम आमचे सरकार हे सदोदीत करीत आसा. म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करता आसतना म्हणजे मोदीजीचे विजन विकसित भारत 2047 हे विकसित गोवा 2037 हातूंत कन्वर्ट करपाक तुमचो सगळ्यांचो साथ आमकां. तेमची सभा ते जेन्ना आमदार आसताले तेंची सभा जेन्ना ते इलेक्शनां वताले ती प्रचार सभा हांगा जाताली. अशेंच खूब तुमचो प्रेम मोग तांकां दिलो. कित्येक वर्सां ते हांगा आमदार आशिल्ले, मुख्यमंत्री जाले गोंयचो विकास, फोंड्याचो विकास तांणी केलो. आणि हे विकास करता आसतना हांव आनी म्हाजो भाव दोगी जाण आमी ल्हानपणाच्यान तेंचे बरोबर आशिल्ले. आनी आमी जेन्ना घरान आमी पत्रकां वाडटाले तशेंच आमी ती वोटर स्लीप वाडटाले घरांनी. तेन्नाच्यान आमच्या घरा हो मोहल आशिल्लो. आनी तेच्या नंतर आज आमी दोगी हांव कावन्सिलर जालो, चेअरपर्सन जालो. आनी हे तेंच्या बरोबर तेणी जे आमकां शिकवण दिली की तुमी डिसिप्लीन रावपाक जाय, टायमार खेळांतले वचपाक जाय आनी ग्रावंडेड आसपाक जाय. आनी तुमी डायरेक्ट केन्नाच आमदार जावपाक जायना. तुमी पयलीं ग्रावंडार काम करपाक जाय, कावन्सिलर जावपाक जाय, कितें पंच जावपाक जाय हे तेणी सदांच आमकां ते सांगताले. आनी हांव कावन्सिलर जालो
आणि त्याच्यानंतर हांव जेन्ना चॅरपर्सन जालो तेन्ना ते कृषी मंत्री आशिल्ले, त्यांच्या मार्गदर्शनान आमी फोंड्या भितर आमी खूब काम केली. डॉक्टर प्रमोद चव्हाण यांचे आमकां सदांच सपोर्ट आसतालो. आणि आज आमी फोंड्या भितर जे आमी हो पार्क जो तुमकां दिसता जो काम सुरू जालें 5 कोटीचो प्रोजेक्ट, आणि तशेंच आमची लायब्ररी बिल्डींग आतां येतली तेजे आमचे ड्रॉईंग जावन तेजे टेंडर जातले. आमचो फिश अँड वेजिटेबल मार्केट तोय आतां आमचो टेंडर जावन वर्क आउट जाला. आणि असे वेगळे वेगळे जे MLA फंडांतल्यान जे आमी ओपन स्पेसीस खूब डेव्हलप केली. जेन्ना म्हाका दिसता हांव चॅरमन जालो, हांव आनी म्हाजे वडिलान आनी सगळे वांगडी आमचे कावन्सिलर तेंचोय सपोर्ट जाय पडटा. जेन्ना आमी कावन्सील रेजोल्युशन घेता तशें पंचायत मेंबर सरपंच तेंचोय आमकां पाठिंबो जाय पडटा. तेणी सुद्दां पाठिंबो दिवन वेगळे वेगळे जे ओपन स्पेसीस डेव्हलप जावना आशिल्ली भुरग्यां खातीर ते खेळपाक वॉकिंग ट्रॅक हे सगळे आमी डिसेंट्रलायज केले. एकूच कडेन वचपाक जायना, गर्दी जावपाक जायना, ते आमी केले. CSR फंडांतल्यान सुद्दां आमी खूब अशी पार्क डेव्हलप केली. सो हे घडीचे विजन खूब आशिल्ले. आणि आज तुमी पळयला ते बायपास ते तेन्ना म्हाका याद आसा, आमी वारखाणे तूं आमकां घेवन वतालो म्हाका बाय, आनी आपूण उबो रावन बायपास करून तो जो हो केलो वारखाणेचो म्हाका याद आसा, ते थंय उबे रावन करून घेताले. सो अशें तेंचें विजन आशिल्लें खूब फुडें फ्युचर विजन. आणि हे लायब्ररी सुद्दां तेंचें विजन कित्याक हे भुरगे जे प्रोफेशनल इंजिनियरींग कॉलेजी वता, मेडिकल कॉलेजी वता, 12वी वता, GPSC IPS IAS ऑफिसर जावपाक सोदता तांकां ही लायब्ररी जाय. कित्याक रिफरन्स बूक जे एक बूक खूब एक्सपेन्सीव आसता. सो बाकीचे रिफरन्स बूक हे लायब्ररी मेळपाक शकता. आणि फोंड्या 2 दिसा या 2 दीस त्या मतदारसंघाक वयता, खुबश्यो गोश्टी तातूंत कळिल्ल्यो आसा. म्हाका एकच बरें दिसता की आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे मोगोचे कार्यकर्ते हांणी भरपूर सपोर्ट दिवन आपूण काम करतात. तोंडान सांगना मत मारतले तर मारतले, परंतु आनी 4 मते एकटे प्रत्येक जण आनी मत एकटे करपाक आज सगळे कडेन वावरतात. आज गोंयची स्थिती आज हांव तुमकां सांगना, कारण खंय तरी एक आमदार आयलो कमी जालो म्हणटा तुज्यान कांय जावची ना, फरक कांय पडची ना, आमचे सरकार खंय हालची ना. आणि 2027 सुद्दां हांव ठामपणे सांगू शकता, जो विकास ज्या केंद्रान जे कितें गोंयांक मदत करून जो काय गोंयचो विकास जाल्लो आसा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नान जो कितें गोंयचो विकास जाल्लो आसा, हे विकासाक आमी सगळे साक्षी आसात. आणि म्हणून राजकारण हे सामान्य मनशाक तळागाळाच्या मनशाक वयर काडपाचें राजकारण हे भारतीय जनता पक्षान केलां. आणि म्हणूनच आमकां सगळ्यांक येणाऱ्या निवडणुकीक रितेशाक निवडून दिलो. एकच गोश्ट सांगता, हांव काल खांडेपारा आशिल्लो आणि म्हणूनच तुमचे सगळ्यांची उपस्थिती ही निश्चितपणे सांगता की आम्ही जे उतर फाटी दिल्ले भारतीय जनता पक्षान आपले उतर पाळले. तुमच्या मागणीनुसार रवी नायकाच्या कुटुंबातल्या मनशाक तिकीट दिवची म्हणजे रितेशाक तिकीट दिवची हे तुम्ही सांगिल्ले. भारतीय जनता पक्षान उतर पाळून ही तिकीट दिल्ली आसा. आणि आज ताकाच लागून आमचे सगळे मंत्रिमंडळ सगळे नेतेगण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास करून तुमचे कडेन येयल्ले आसात. हे सांगपाक आमी आमचे उतर पाळा, फोंडेकारांनी तुमचे उतर तुम्ही पाळूंक जाय हे सांगपाक आज आमी येयल्ले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भंडारी समाजाचे प्रेरणास्थान आणि गोंयचे माजी मुख्यमंत्री मंत्री स्वर्गीय रवी नायक यांच्या निधनानंतर, आकस्मिक निधनानंतर ही जी पोकळी आज निर्माण झाली, त्या पोकळेक भरून काडपाची संधी आमकां सगळ्यांक मेळिल्ली आसा. आणि म्हणून आमकां सगळ्यांक जी पोकळी रिकामी जाल्ली आसा, जागा रिकामी जाल्ली आसा, ती भरून काडपाचो प्रयत्न आणि तो प्रयत्न साकार करपाक आमी तुमचे कडेन सगळ्या कडेन आयिल्ले आसा. ही पोटनिवडणूक जी आसा फक्त एक जागा जिखपा खातीर न्हय, जागा आमी जिखतले तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान. परंतु आज जे सरकाराच्या विकासाच्या, आमच्या सगळ्याच्या विकासा विरुद्ध सरकार जे कितें प्रयत्न करता विकासा खातीर, ते आडोवपी जे कोण आसात, प्रत्येक विकास आड घालून पांय घालून आडोवपाचें काम जे चल्लां गोंयांत, त्या विकासाक आनी ताचे विरुद्ध आमी सिद्ध जावपाक, स्थिर जावपाक, जी अस्थिरता निर्माण गोंयांत करतात ती अस्थिरता पयस करपाक ह्या सिटाची आमकां गरज आसा. हो सीट आमचो हक्काचो. फोंड्यान जो विकास जाल्लो आसा, म्हणजे पयलींचे सगळे वक्त्यांनी सांगला, चड वेळ हांव ह्या संदर्भात घेयना.
7 मुख्यमंत्री फोंड्यांक दिले, 7 आमदार फोंड्यांक दिले, तातूंत रवी नायक हे मुख्यमंत्री तातूंतल्यान आशिल्ले. पूण 7 आमदारांची कारकिर्दी पळयात आनी रवी बाबाची कारकिर्दी पळयात. जे कितें प्रमुख विकास जो हांगा जालो ताचो उल्लेख जाला, परत दिगंबर बाबान ताचो उल्लेख केल्लो आसा. हो विकासाक सगळो महत्वाचो वांटो जो आसा तो बाब रवी नायकाचो आसा. आणि म्हणून ताच्या कार्याक आज मायकल बाबान सांगला, इतल्याच नाही, सुरवाते पासून 1967 पासून अविरत ह्या काळीसून राहून जे कितें कार्य तांचें आसा तें कार्य हे सामान्य मनशाक, तळागाळाच्या मनशाक हात दिवन वयर काडप, मागीर तो मुनकार आसूनी, मागीर शेतकार आसूनी, आनी कोण आसूनी, ताचें जें कितें कार्य तें कार्य म्हाका दिसता गोंयकार केन्नाच विसरपाचें ना. आणि हो विजय कित्याक की आज गोंयांत सरकार आसा. कोणी विरोधक जिखले म्हणून कितें हो सरकार पडचो ना, किंवा विरोधी उमेदवार निवडून येयलो म्हणून फोंडेचो डेव्हलपमेंट कांय जावचो ना. कारण आयज सगळो सरकार जो आसा, मुख्यमंत्र्याचे धरून बाकीचे मंत्री धरून तशेंच आमदार धरून हेणी सगळ्यांनी फोंड्या भोंवन हे फोंड्या पळयलें आसा. आनी फोंड्यान कितें कमी आसा कमी आनी तेजी उणी भाजून काडपा जायी, आनी ते कशें हे फोंडेचे उणीव भागोवन काडपा खातीर सगळ्यांनी रितेशाक मदत करपा खातीर फोंडे येयल्ले आसा. आनी ही मदत करपा खातीर जेन्ना फोंडे येयल्ले आसा तेन्ना कोणें समजचें न्ही की हे सगळें मंत्रिमंडळ फोंड्यान बांदलां म्हणून, फक्त इलेक्शना पुरती. त्या निमित्तान आज फोंडेची सगळी देखरेख जाल्ली आसा आनी फोंडेकारां खातीर येणाऱ्या काळांत बरो डेव्हलपमेंट मेळटलो, फोंडेच्या लोकांक बरें पळोवपाक मेळटलें. आनी हो सरकार आसल्या कारणान हे फुडले जे 1 वर्स आसा ह्या विकासाचे भरमसाट विकास घेवन फोंड्या येतले. आपल्या कामांतल्यान, आपल्या कर्तृत्वांतल्यान आणि करिश्मांतल्यान एक वेगळी छाप सोडटात. म्हणूनच दयानंद बांदोडकराचो भाऊ जाता, मनोहर पर्रीकराचो भाई जाता, आणि ह्यांच्या कामांतल्यान जी देख घेऊन आज संपूर्ण गोंय वेगळे वेगळे पावलाचेर आणि आपल्या प्रत्येक भाषणां सभेन यांचो उल्लेख करता. आणि अशातल्यानूच ह्या मतदारसंघांना स्फोट निवडणूक जाता. एका मनशाक लागून ते म्हळ्यारूच तुमचे आमचे सगळ्यांचे पात्रांव, ताका मागीर कलंदर पात्रांव म्हणून वळखतात, जाणीन आपल्या कामांतल्यान आणि खास करून बहुजन समाजाक जो आधार दिलो, दोंगराच्या मजबुते इतलो उंच उबो रावलो आणि त्यांच्या फाटीरूच उबे राहून आम्ही मळबाक डोळे लायले. जो कुळ मुणकाराच्या माध्यमांतल्यान जी ह्या बहुजन समाजाची घर चुट्टांची मातयेची बेगो पडिल्ल्या वण्टीची आशिल्ली तांकां चिरे लावपाक आणि स्लॅब घालपा खातीर मोकळी करून देणारो होच रवी बाब नायक. आज या बहुजन समाजात जर पहिली पिढी जर शिक्षित कोणा खातीर जावपाक जर लागली जाल्यारूच ते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर. आणि तदनंतर जर हायर एज्युकेशन जर ह्या मनशाचो दूरदृष्टिकोन दवरून फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतल्यान आज एक संस्था उभी केली आणि ग्रॉस एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन जर फोंडा एज्युकेशन सोसायटी नाशिल्ली जाल्यार तेजो खूप अभाव किंवा तेजो कमी जाता आशिल्लो. आणि म्हणूनच भाऊसाहेब बांदोडकरांच्या फाटल्यान शैक्षणिक क्षेत्रांत आणि उच्च माध्यमिक क्षेत्रांत संपूर्ण देशां भितर अशे तरेचे एक इन्स्टिट्यूशनाचे प्रस्थापित किंवा एक नाव जर कोणाचे घेवप जर आसा जाल्यार तो एक एस्टाब्लिश जाणीन हे इन्स्टिट्यूशन केले ते रवी बाब नायक. आणि म्हाका दिसता हे सुवर्ण अक्षरांनी ताजे हे नाव उरपाक जाय. आणि ह्याच अशात पार्श्वभूमीत नायक हेका संधी दिवप हे तितलेच महत्वाचे आसा. आणि हे संधी जर दितले जाल्यार तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज 72 आवर्स उरिल्ले आसात
आज काम करप हे तितलेच महत्वाचे आसा. पत्रकार परिशद घेतल्यो म्हणून मतं आम्ही मिळवपाक शकना आणि म्हणून हांव एक आवर्जून विनंती करता आज म्हज्या ह्या सगळ्या वाघा सारख्या कार्यकर्त्याक वाघिणी सारखे म्हजे कार्यकर्त्याक की प्रत्येकाच्या दारान भितर आज दस्तक दिवप हे तितलेच महत्वाचे आसा. भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आज कित्याक निवडून दिवप हेचे महत्व पटोवन दिवपाची आज गरज आसा आणि गरज आसा म्हणून ह्यो सगळ्यो काही गोष्टी आम्ही विचार करपाची गरज आसा. रितेश बाब नाईक हेका निवडून कित्याक हाडपाक जाय जाल्यार दोन गोष्टी आम्ही वास्तविकता आम्ही पळोवपाक जाय की उरिल्ली जी कामां जी आसा ज्या इन्स्टिट्यूशनाचे उल्लेख केलो त्या ह्या संस्थेचो चेअरमॅन जावन आसा आणि म्हणूनच गोंयचो ल्हान जे फुडा युवक जे आसात तांचो तरणाटो जो आसा तांकां तरणाटो मुखार वचपा खातीर ह्या संस्थेची खूब गरज आसा. अशे कितलेशे प्रोडक्ट मुखार घडोवपाक जाय. बाबरी केस नाईक जो एक नगराध्यक्ष आशिल्लो आणि आज काउन्सिलर म्हणून आसा. बाब रवींची पुण्याई जे आसा रवींचे कितें काम केले तमाम सगळे बहुजन समाजा खातीर फाटल्या जवळ 40 वर्सात आणि बाब रितेश जो आसा पळय ताका आज हो मान फावो जाल्लो आसा. हांव आशा बाळगिता की 4 मेक जो निकाल लागतलो ते निकालात न्हय शेकड्यांनी हजारान मतांनी तुम्ही बाब रवी नायकाचो पूत रितेशाक जैतवंत करतले अशें मागता. आणि त्या बरोबरच गोंयचे भाजपाचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंत हांणी जर गेल्या वर्सापासून एक पद्दत घातली मतदारसंघात कमीत कमी 100 कोटीची विकासाची कामां करची म्हणून. राती जेन्ना आमी कॉर्नर मिडिया अटेंड करताले तेन्ना बाब रवी नायक आपल्या आणि प्रमोद सावंतान म्हटले की 50 कोटी रुपयाची डेव्हलपमेंटल कामां ही आमच्या कोर्टी खांडेपार पंचायतीत आणि 50 कोटीची कामां ही फोड्यात जातली अशें म्हणून. हांव मागता की असो भरघोस विकास मुखार 10 म्हयन्यात करून घेवपा खातीर बाब रितेश आसा पळय न्ही ताका तुमी सगळ्यांनी फोंडेकारांनी आणि कोटी खांडेपारच्या मतदारांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारांनी मतांनी निवडून दिवचे. विकसित गोवा 2037 आणि जर भारत विकसित जावपाक जाय जाल्यार गोंय विकसित जावपाक जाय आणि गोंय विकसित जावपाक जाय जाल्यार फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. रवीन आपल्या कारकिर्दीत फोंडा विकसित करपा खातीर अथक परिश्रम केले काय ना. तुम्ही मानतात सगळे. आज जे फोंडे आसा चडांत चड हे सगळे रवी नायकाक हातभार लावून स्थापन जाल्ले आसा. तो मागीर स्विमींग पूल जाय तो मागीर स्टेडियम जाय तो कुंडयचो बायपास जायत फर्मागुडयेचो बायपास जायत अशी एक वस्त आसतना ज्या वस्तू रवी नायकाचो हातभार लावून आज तुमचे कर्तव्य ठरता की उरलं ते काम मुखार व्हरपा खातीर फोंडा विकसित करपा खातीर कोण विकसित करपाक शकता. फोंडा जर सारको विकसित करतलो जाल्यार तें काम भारतीय जनता पार्टीचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकल आसा तेच सरकार करपाक शकता. आणि ते सरकार जर तुमकां दिसता की फोंडा विकसित करप जाल्यार तुमचे कॉन्शियस हात घाला आनी विचारा ज्या रवीन फोंड्या वासियां खातीर इतले त्रास काडले ज्या रवी नायकान फोंड्या विकसित करपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंताच्या फाटल्यान रावन इतले काम केले हे काम तुमच्या दोळे मुखार आसा. हे सगळे तुमकां पळोवपाक मेळटा. मडगांव हांगा फोंडेचे बाजार जायत न्यू मार्केट जायत एक वस्त अशी आसपाना ज्या वस्तूचेर रवी नायकाचो स्टॅम्प ना. आणि म्हणून तुमच्या कॉन्शियसा हात घाला आणि विचारा ज्या मनशान फोंडेकारा खातीर फोंडे वासियां खातीर फोंडेच्या शहरा खातीर इतलें काम केलें आज तुमचें कर्तव्य ठरना ताज्या चल्याक रितेशाक उरलो तो टेन्युअर काम करपा खातीर निवडून हाडपाक ठरता काय ना. तुमच्या कॉन्शियन्सान जर सांगत तुमकां हय आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आसा की रवी नायकाचो सुपूत रितेश नायक हाका उरल्या त्या 10 म्हयन्या खातीर विधानसभेत धाडप जे म्हणजे काँग्रेसीन आणि आपण घेवपाक जायचे. बाबा ही निवडणूक कशी आयली कोणाक लागून आयली कित्याक लागून आयली आणि जोपर्यंत ह्या मनशाचो ह्या इश्यूचो विचार जो पक्ष करना तांचेर आमी तरी कितें उलयतले. भावनीक निवडणूक आसा ही
ही झाली निवडणूक. खरं म्हणजे ही निवडणूक जावपाक जायनाशिल्ली, कारण ज्या दिसा बाब रवी नायक आमच्यात ना जाले त्या दिसा सकाळच्या 11 काय 11:30 वरांचेरूच मोगो पक्षान जाहीर नाव डिक्लेअर केलें की रितेश नायकाक विधानसभेत हाडचो म्हणून. आनी हेजे फाटल्यान एकूच मुद्दो मोगो पक्षाचो आशिल्लो, गोंयच्या लोकांचो आशिल्लो. कारण रवी नायक हे नेतृत्व 1967 जेन्ना ओपिनियन पोल गोंयांत जालो त्या दिसा पसून कार्यरत आशिल्ले, लक्षात घेया. आनी तांचो जन्मय मोगो पक्षांत जालो त्या नंतर. पूण जेन्ना एक मनीस सर्वस्वी झोकून दिता गेली कित्येक वर्सां आनी ताचो प्रवास हो गोंयच्या सुखा खातीर आसता, लोकां खातीर आसता, बहुजना खातीर आसता, तेन्ना ही निवडणूक जावपाक जाय आशिल्ली काय कितें हो प्रश्न सदांच मुखार येता. हो जसो हांगाय आसा तसो आतां महाराष्ट्रांतूय आसा. पूण हाजेर आमची विचार विनिमय करपाची शक्ती कमी जायत आसा अशें म्हाका दिसपाक लागला. आनी त्याच खातीर नाका त्या गोष्टी समाजात घडटा आनी समाज ताच्या फाटल्यान वचत रावता. हांव चडून रावतना पूण विनंती करतलो, आनी म्हजी विनंती ही फोंडा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराक आसा. जी गोष्ट बाब रवी नायकान 1967 चालू केली आनी जर एक वर्ष ताच्या कुटुंबा खातीर आमी सगळे एकठांय जावं शकना, आज आमकां ही मोठी सभा घेवची पडली. विशय खूब आसा आनी राबत वतले. भाशणूय कमीत कमी वेळांत आमी सोंपोवपाक जाय. 8 पर्यंत सगळें सोंपपाचें आसा. आनी आज म्हाका खूब दुख्ख जाता की बाब रवी नायकान सबंद गोंयांत स्वताच्या हिकमतीचेर काम केलें. फोंडा मतदारसंघ हो ताचो बालेकिल्लो कसो आशिल्लो आनी हातूंतल्यान प्रत्येक मनशाक मार्गदर्शन कशें करचें हें ताणें दाखोवन दिलें. आनी त्या खातीरूच अशा गोश्टी पासून पयस वचून आमकां उपयोग ना. आनी त्या हातूंतल्यान तुमचे कडेन मागता येता त्या 9 तारखेक सबंद फोंडा मतदारसंघातल्या मतदारांक विनंती आसा की तांणी आपलें मत, बहुमूल्य मत भारतीय जनता पक्षाचो उमेदवार बाब रितेश नायकाक दिवचें आनी कमळाक विजयी करून ह्या युतीचो विजय असोच मुखार व्हरपा खातीर 2027 सुद्दां अशेंच मुखार वचुया अशें नमूद करता. तितून आमी येता. क्रिस्तांव कम्युनिटीक तेणें भरपूर आदार केलो, भरपूर म्हणजे खूब आदार केलो. हांव तेन्ना BJP पार्टीन आसलो. 2007ची उगडास येता म्हाका. रवी नायक म्हाका एक फोन मारता आनी सांगता तुका मेळोंक जाय म्हणून. आनी तेन्ना आमी बारीक बारीक आंदोलनां करताले. तेणें म्हाका पळयल्लो. मायकल तुका कलंगुटान फुडें चान्स आहा, तूं नेट दवर. तेणें अशें केन्नाच चिंतूंक ना की मायकल आपल्या ऑपोजीट पक्षाचो मनीस. तेणें म्हाजे भितर तो गूण पळयलो की मायकल सारको झुजता म्हणून, लोकां खातीर वावुरता म्हणून. आनी असो सादारण व्यक्ती बाब रवी नायक आमकां सोडून वयता. सदांच असेंब्लीन आमच्या वांगडा बसप आनी आमकां ज्ञान दिवप, म्हणजे इज टू गिव अस गूड आयडियाज. आयज कितें उलोवप आहा, आयज खंयच्या हेचेर सब्जेक्टाचेर उलोवप आहा तेजेर एक 4 पॉयंट दितालो. मायकल हे तूं उलय आं. हांव म्हणटालो देव बरें करूं सर. इतलो इंटेलिजंट, इतलो हुशार, सगळीं पदां तेणें भोगली. मुख्यमंत्री जालो. गोंयान त्या टायमार जी दादागिरी इतली वाडलेली ती दादागिरी तेणें काबार केली. असलो महाव्यक्ती
असलो आदर्श व्यक्ती म्हाका दिसता गोंयान खूप कमी असले लोक, खूप कमी, आणि आयज तो आमकां सोडून वयता. आनी त्या खातीर आमकां सगळ्यांक हिंगा येदे व्हडले मनशार येवचे पडले. तेजे सपुत्र बाब रितेश रवी नायक जे तेजे पावलांनी चलता, तेका आमकां हेल्प करपा खातीर, तेका आमकां ह्या इलेक्शनाक जिखून हाडपा खातीर आमी सगळे लोक हिंगासर एकठांय जाल्या. आनी एकठांय कित्याक जाल्या? भारतीय जनता पार्टीन नरेंद्रजी मोदी आमचो अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आमचो बाब चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हेणे तेका तिकेट दिली, सांगलेलें उतर दिल्लें आमी तिकेट दितले म्हणून. आनी ही तिकेट दिवन आयज कर्तव्य कोणाचें? लोकांचें. बाब रवी नायकाक पावती दिवपाचें कर्तव्य. सगळे समाजाचे लोक, तितून हिंदू येयले, क्रिस्तांव येयले, मुस्लीम येयले, सगळे जाण येयले. हेंच्यांनी सगळ्यांनी ठामपणी आयज चिंतचें पडटलें. बाबा आमच्या पात्रांवाचो उगडास करचो पडटलो. पात्रांवान जे आमकां आमच्या लोकां खातीर केला, शिक्षणाक केला, इन द फील्ड ऑफ एड्युकेशन आसूं, मुणकारा खातीर आसूं, टॅनंटा खातीर आसूं, बारीक समाजा खातीर आसूं, बारीक लोकां खातीर आसूं, तेंच्या खातीर जे केला. मॉडर्न जाऊ दी. देवा भाऊ आप आगे बढ़ो, देवा भाऊ आप आगे बढ़ो. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी बघो युतीचा, भारतीय जनता पार्टी बघो युतीचा. जे ही सभा आयकली आणि येता ते 9 तारखेक सगळी जाणां एकवटात तुम्ही कमळ हेचे ह्या बटनाचेर तुम्ही बटन दाबून तुम्ही बाब रितेशाक